हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना इति घरा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 25 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आता या मालिकेची संपूर्ण गोष्ट अन्विताच्या लग्नाच्या आजूबाजूला येऊन थांबली आहे आणि अन्विताला पाहायला पाहुणेसुद्धा आले आहेत आणि या पाहुण्यांना पद्माच्या घरचा पत्ता चक्क शिवनाथने सांगितला आहे. मग आता शिवनाथने या पाहुण्यांना काही वेडवाकडं तर सांगितलं नाही ना, अशी भीती पद्माला वाटतीये. आणि पद्मा मात्र अख्ख्या साताऱ्यात गाजल असं लग्न करायचा विचार करतीये. पण अन्विता जेव्हा या ऋषीच्या नादात लग्नाच्या मंडपातून पळून जाईल तेव्हा पद्माची चांगली जिरेल असं वाटतंय. आणि राघव आणि अन्विताचं लग्नसुद्धा होऊ शकतं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अन्विता, राघव, श्रीधर, मामा हे सगळे एकत्र असतात. अन्विता राघवमध्ये पुन्हा एकदा भांडण होतं. दोघे एकमेकांची डोकी फोडण्यासाठी काहीतरी घेतात. तेवढ्यात हा माधव उठून बसतो आणि म्हणतो, अरे हात जोडतो तुमच्यासमोर, येथे माझं लग्न होत नाहीये, कमीत कमी शांतपणे झोपू तरी द्या. आणि तो पुन्हा एकदा झोपी जातो. आणि मग श्रीधर हा अन्विताला समजावून सांगतो की मला सगळा मॅटर कळलाय, तुझं झेंगाटे काय ते ऋषूबरोबर. मग तुला असं वाटतंय की राघवने तुझ्या पद्मा आत्याला सांगितलं की तुझं झेंगाट ऋषूबरोबर आहे, म्हणून तुझ्या पद्मा आत्याने तुझं लग्न ठरवलंय. उद्या तुला पाहायला पाहुणे येणार आहेत आणि तू त्याचा जाब विचारायला माझ्या भावाला आली, खरं आहे की नाही? अन्विता आणि राघव हो म्हणतात. श्रीधर म्हणतो, कळलं बाबा एकदाचं. आणि मग श्रीधर हा अन्विताला समजावून सांगतो, अन्विता, मी तुला 100% गॅरंटी देऊन सांगतो की माझा भाऊ असं कधीही करणार नाही, तो अशा लावालाव्या करत नाही. अन्विता म्हणते, तो तुझा भाऊ आहे ना, म्हणून तू त्याची बाजू घेतोयस. पण श्रीधर अन्विताला समजावून सांगतो, मी माझा भाऊ आहे म्हणून त्याची बाजू घेत नाहीये. मी आयुष्यात या बेण्याची कधी बाजू घेतली नाही, परंतु माझा भाऊ खरा कसा आहे ना हे मला माहिती आहे. अन्विता, तो तुझ्याशी कचा कचा भांडल, तुझ्या खोड्या काढल, परंतु जर तुझं त्या ऋषीवर खरं खरं प्रेम असेल ना, तर तो प्रेमाच्या आड कधीच येणार नाही. माझा भाऊ खऱ्या प्रेमाच्या आड कधीच येत नाही. आणि त्याने आजपर्यंत जे काही केलंय ना, प्रेम करणाऱ्यांच्या बाजूनेच केलंय. अन्विताला सुद्धा हे पटलेलं असतं. श्रीधर तिला समजावून सांगतो, माझ्या लग्नासाठी त्याने एवढे प्रयत्न केले, माझ्या आप्पांच्या विरोधात गेला, सगळ्यांच्या विरोधात गेला, या घरातून त्याला बाहेर जावं लागलं. आणि मग तुझं जर तुझ्या ऋषीवर खरं प्रेम असेल तर तो तुमच्या नात्याच्या आड कधीच येणार नाही, हे लक्षात ठेव. अन्विता शांत होते आणि मग राघव तिला समजावून सांगतो, अन्विता, तुझा अजूनही विश्वास बसत नसेल ना, तर मी माझ्या आप्पांची शपथ घेऊन सांगतो, मी तुझ्या पद्मा आत्याला तुझ्या आणि ऋषूबद्दल काहीच सांगितलेलं नाहीये. आणि खरं सांगायचं तर तुला वाचवण्यासाठी मी आप्पांशी खोटं बोललो होतो. मी त्यांना सांगितलं होतं की मी तुझी छेड काढली. अन्विताला हे सगळं आठवतं आणि अन्विता शांत होते आणि राघवला म्हणते, ठीक आहे, जाते मी. पण जर यानंतर मला कळलं की माझ्या आत्याला तूच सगळं सांगितलंय, मग मात्र मी तुझा जीव घेईल, एवढं लक्षात ठेव. बंटी म्हणतो, चल भाई, तुला घरी सोडून येतो. मग बंटी आणि राघव पुढे जातात. अन्विता त्यांच्या मागे मागे जाते. यांचा हा गोंधळ पाहून श्रीधरला टेन्शन आलेलं असतं. आणि मग बंटी मामा आणि राघवच्या मागे मागे अन्विता जात असते. तेवढ्यात उमा त्यांच्या समोर येऊन उभी राहते. अन्विता टेबलच्या मागे जाऊन लपते. राघव आणि बंटी काही झालं नाही असं इकडे तिकडे पाहतात. मग उमा विचारते, तुम्ही दोघे इथे काय करताय? तुम्ही झोपले नाही का? तर बंटी मामा सांगतो, आमचं सोड, तू नाही झोपली का? उमा सांगते, अरे काय सांगू, मी खंडेरायाशी बोलायला आले होते. राघव विचारतो, काय झालं आई, काही टेन्शन आहे का? तर उमा सांगते, अरे तुला तर माहीतच आहे ना की कोणाचंही चांगलं व्हावं अशीच माझी इच्छा असते. आणि तू सुद्धा माझ्यासारखाच. तू ते अन्विताचं सांगितलं ना, तेव्हापासून मनात नुसती रुखरुख लागून राहिली आहे. अन्विताचं चांगलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. हे ऐकून अन्विताला आश्चर्य वाटतं की आपला काही संबंध नसताना, दोन्ही घरात एवढी भांडणं असताना सुद्धा ही आत्या माझा किती विचार करतीये. आणि उमा ही राघवला म्हणते, माझ्याबरोबर सुद्धा तेच झालं होतं जे आता अन्विताबरोबर घडतंय. पद्माताई कोणाचंही ऐकून न घेता तिचं लग्न लावून द्यायला निघाली आहे आणि अन्विताला किती त्रास होत असेल ना हे मला कळतंय. बंटी आणि राघव म्हणतो, पण आपण यात काय करू शकतो? उमा म्हणते, मला नाही माहीत आपण यात काय करू शकतो, पण तिचं फक्त चांगलंच व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे.
राघव, तू नेहमी सगळ्यांची मदत करतो, तू या प्रकरणात काही करू शकतो का? तर राघव सांगतो, आई आता या प्रकरणात मी काय करणार आहे? पण मी तुला वचन देतो, जर मला काही करता आलं ना तर मी नक्की करेल, फक्त तुझ्या शब्दासाठी. आणि मग उमा ही पुन्हा एकदा खंडेरायासमोर हात जोडते आणि म्हणते, खंडेराया, सगळं काही चांगलं होऊ दे. अन्विताला तिच्या मनासारखा, तिच्या इच्छेचाच जोडीदार मिळू दे. तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न होऊ देऊ नको. अन्विता हे सगळं ऐकते आणि विचार करते, खरंच ही आत्या किती चांगली आहे. आणि माझ्या पद्मा आत्याला तर माझं मनच कळत नाहीये. माझ्या मनाविरुद्ध ती माझं लग्न लावून द्यायला निघाली आहे. आणि इथे ही आत्या देवासमोर माझ्यासाठी प्रार्थना करते. उमाची प्रार्थना होते. राघव म्हणतो, आई जा आता झोप. आणि उमा ही झोपायला जात असते. परत मागे येऊन म्हणते, तुम्ही सुद्धा झोपा. हे दोघे हो म्हणतात. उमा तेथून निघून जाते. आणि मग राघव आणि बंटी मामा हे दोघे मिळून अन्विताला घराबाहेर कसं काढायचं याचं प्लॅनिंग करतात. इकडे अन्विताच्या घरी अन्विताचा बाप आणि अन्विताचा भाऊ मस्त एकत्र बसून दारू पित असतात. छाया ही त्यांना काहीतरी ऑमलेट वगैरे चकना म्हणून आणून देते. आणि अन्विताचा बाप भास्कर चिडून म्हणतो, हे छाया, तुला सांगितलं होतं ना चिकन 65 करून दे, हे काय बनवलंय? छाया चिडून म्हणते, जे दिलंय ना ते गुपचूप गिळा. हे सगळं करत बसले तर रात्रभर किचनमध्येच बसावं लागेल मला. आणि येथे पोरीला समजवायचं लग्नासाठी ते दिलं सोडून आणि दारू पीत बसलाय तुम्ही. तेवढ्यात पद्मा तेथे येते. ती हे सगळं ऐकत असते. तर भास्कर म्हणतो, माझी पोरगी लय हुशार आहे, समजूतदार आहे, तिला समजून सांगायची काही गरज नाहीये. छाया म्हणते, उद्या जर त्या मुलावाल्यांसमोर ती काही बोलली तर तुमचीच अब्रू जाईल, एवढं लक्षात ठेवा. पद्माला हे समजतं, परंतु भास्कर म्हणतं, नाही नाही, असं काही होणार नाही. तेवढ्यात पद्मा म्हणते, भास्कर बरोबर बोलतीये छाया, खरंच अन्विताशी बोललंच पाहिजे. आणि तू तिचा बाप आहे, तू नाही बोलणार तर कोण बोलणार? भास्कर म्हणतो, ठीक आहे. भास्कर उठण्याचा प्रयत्न करतो, पण दारूच्या नशेत तो झिंगत असतो. पद्मा म्हणते, थांब, मीच बोलते. पद्मा तेथून निघून जाते. हे बाप बेटे पुन्हा दारू पिऊ लागतात. त्यामुळे छाया तोंड वाकडं करते. इकडे राघव आणि बंटी मामा अन्विताला घेऊन घराबाहेर येतात. आणि बंटी सांगतो की आता मी एक काम करतो, आईला मिस कॉल करतो. नेहमीप्रमाणे आई खिडकी उघडेल आणि मग तू तेथून जा. हे दोघे हो म्हणतात आणि बंटी मामा, राघव, अन्विता तेथून उतरत असतात. इकडे अन्विताला शोधायसाठी पद्मा अन्विताच्या रूममध्ये येते. पण अन्विता रूममध्ये नसते. एवढ्या रात्री अन्विता कुठे गेली आहे हाच प्रश्न पद्माला पडलेला असतो. ती इकडे तिकडे शोधत असते. आणि मग अन्विता, बंटी, राघव हे घराच्या बाहेर येतात. आणि बंटी हा आपल्या आईला कॉल करतो, परंतु आई त्याचा मिस कॉल पाहून काही कॉल रिप्लाय करत नाही, खिडकी उघडत नाही. त्यामुळे बंटीला टेन्शन येतं. आणि इकडे राघव आणि अन्विताची पुन्हा एकदा भांडणं सुरू होतात. राघव अन्विताला म्हणतो, उद्या तुला पाहायला पाहुणे येणार आहे ना, तर पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून ये, नाहीतर त्यांना भूतनी दिसल, भूतनी. अन्विता चिडून म्हणते, तुझ्यापेक्षा तर कमीच भूत दिसते रे मी. राघव म्हणतो, अरे तुझ्या भल्यासाठी सांगतोय मी. अन्विता म्हणते, तुला माझं किती भलं आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे, तू काही बोलूच नको. या दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडणं सुरू होतात. दोघे एकमेकांना शाप देतात. अन्विता म्हणते, तुझं लग्न आहे ना भूतनीशी होईल. तर राघव सांगतो, तुझं लग्न आहे ना एखाद्या माकडाशी होईल, माकडीचा संसार चांगला होईल. आणि बंटी टेन्शनमध्ये येतो, अरे यांना काय भांडायला रात्रसुद्धा पुरत नाही. अन्विता, राघव एकमेकांना शाप देत असतात. तू मला दिसू नको. तर राघव म्हणतो, तूच मला दिसू नको, मी तर तुला शाप देतो. उद्या तुझं लग्न जमल आणि लगेच तुझं लग्न होईल. तुझ्या लग्नात तर मी असा झिंगाट नाचल ना की अख्खा सातारा मला पाहतच राहील. अन्विता म्हणते, तू कशाला येशील माझ्या लग्नामध्ये? या दोघांची भांडणं सुरू असतात. तेवढ्यात बंटीची आई त्याचा मिस कॉल पाहते आणि तिला समजतं की बंटीला मला भेटायला यायचं असेल, म्हणून त्याने मिस कॉल केलाय. मी खिडकी उघडते. तर इकडे बंटी राघव आणि अन्विताला म्हणतो, अरे काही वेळ का, रात्र अपरात्र काय आहे की नाही, काय भांडताय तुम्ही दोघे? गप्प बसा बरं. इथे आईला माझा मिस कॉल कळत नाहीये, ती काही खिडकी उघडत नाहीये. तर अन्विता आणि राघव दोघे एकमेकांवर खेकसतात की मी नाही, हीच भांडणं करतीये. बंटी मामा पुन्हा एकदा मिस कॉल करतो आणि मग आई दरवाजा उघडते. आईने दरवाजा उघडल्यावर आई बंटीकडे प्रेमाने पाहते. बंटी आईनेकडे प्रेमाने पाहतो. तेवढ्यात आईची नजर अन्विता आणि राघवकडे जाते. अन्विता बाहेर कशी हा प्रश्न आईला पडतो. आणि राघव आणि अन्विता भांडत असतात. आता बाकीच्यांना त्यांचं भांडण हे इरिटेटिंग वाटत असेल, काय नेहमी भांडता असं वाटत असेल, पण
आईंना मात्र या दोघांचं भांडण खूप छान वाटतं आणि या दोघांकडे त्या प्रेमाने पाहू लागतात. जसं काय नवरा बायकोच भांडताय असं आईला वाटतं. राघव आणि अन्विता हे दोघे नवरा बायकोच्या वेशात असतात. एकमेकांशी प्रेमाने बोलतात. मग आईकडे पाहतात, आईला नमस्कार करतात. आई त्यांची नजर काढते, त्यांना आशीर्वाद देते. हे दोघे पुन्हा एकदा नमस्कार करतात. म्हणजे आईने भविष्य पाहिलंय. तसं हे तिचं स्वप्न आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लवकरच अन्विता आणि राघवचं लग्न होणार आहे आणि हेच भविष्य आईला दिसलंय. बंटी विचारतो, ए आई, काय पाहतीयेस? या दोघांचं भविष्य? आई म्हणते, नाही नाही, काही नाही, बोलो तिला लवकर. या दोघांची भांडणं सुरू असतात. बंटी मामा कसा बसा अन्विताचा हात पकडतो आणि तिला या खिडकीत चढून देतो. अन्विता घरात येते. आई घराची खिडकी लावून घेते आणि त्याच वेळेस पद्मा आत्या तेथे येते आणि विचारते, हे अन्विता, तू येथे काय करतीयेस? मी तुला शोधायला तुझ्या खोलीमध्ये गेली होते आणि तू येथे आईबरोबर आहेस का? अन्विता चिडून म्हणते, बाहेर जात होते, कारण तसं पण मी आता घराबाहेरच जाणार आहे ना, सासरी तीच प्रॅक्टिस करत होते. पद्मा म्हणते, अगं परंतु अन्विता तिच्यावर चिडते आणि रागारागाने तेथून निघून जाते. पद्मा म्हणते, काय आई, काय या पुरीचं असं वागणं? तर आई तिला समजवण्याचा प्रयत्न करते. चिडली ती. आता तू तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून देशील, मग काय ती तुझ्याशी गोड बोलणार आहे का? चिडणारच आहे ना. तर पद्मा म्हणते, अगं पण आई, मी तिच्या भल्यासाठीच करते ना. आई तिला समजावून सांगते, अगं पण तिच्या मनाचा विचार कर. तिला कसा मुलगा हवाय, काय मुलगा हवाय हे तिला विचारायचं. तर नाही, डायरेक्ट तू लग्न ठरवून मोकळी झालीस, हे तुझं चुकीचं आहे ना. पद्मा म्हणते, ठीक आहे, बोलते मी तिच्याशी. माझ्या भाचीचा रुसवा कसा घालवायचा आहे ना, हे मला चांगलं ठाऊक आहे. आणि तू एवढ्या रात्री काय करतेस? जा झोप, नाहीतर तू आजरी पडायची. जाते मी, असं म्हणून पद्मा तेथून जाते. आणि इकडे राघव आणि बंटी मामा परत आपल्या रूममध्ये झोपायला येतात. तर तेथे श्रीधर आधी झोपलेला असतो. राघव म्हणतो, मामा, हा इथे काय करतोय? मामा सांगतो, सुनबाईबरोबर भांडण झालं असेल. राघव म्हणतो, चल आपण जाऊन त्यांना विचारूया. तर बंटी मामा म्हणतो, अरे रात्रीचे किती वाजलेत, झोपली असेल ती, उद्या सकाळी विचारूया. झोप गुपचूप. आणि मग श्रीधर जागा असतो, पण तो काही उठण्याचा प्रयत्न करत नाही. बंटी मामा आणि राघव आपापल्या जागेवर जाऊन झोपतात. हे चौघे निवांत झोपलेले असतात. आणि इकडे अन्विता ही तिच्या रूममध्ये येऊन बसते. तिला खूप राग आलेला असतो पद्मा आत्याचा. पद्मा आत्यामुळेच माझ्या आयुष्यात हे घडतंय. ती माझ्या मनाचा विचार न करता माझं लग्न लावून देतीये, म्हणून अन्विता चिडलेली असते. आणि पद्माला समजतं की अन्विता रुसली आहे आणि अन्विताला मनवण्यासाठी ती आता थोडी शांत होते. तिच्याशी गोड गोड बोलण्याचा विचार करते. अन्विताच्या शेजारी येऊन बसते. तर अन्विता तिच्यापासून दूर जाऊन बसते. पद्मा आणखीन एकदा तिच्या शेजारी येऊन बसते आणि म्हणते, कुणीतरी रुसलंय जणू. अन्विता हे आणखीन तोंड वाकडं करते. तर पद्मा ही तिला समजवण्याचा प्रयत्न करते. अगं अगं, काय झालं पाहिजे तुझ्या नाकावर? किती मोठा राग येऊन बसलाय? अन्विता हसण्याआधीच पद्मा जोरात हसते. त्यामुळे अन्विता ही थोडी हसते, पण परत तोंड वाकडं करते. मग पद्मा ही तिला समजावून सांगते, अन्विता, मला माहिती आहे तुझा माझ्यावर राग आहे, कारण मी तुझ्याशी काहीही सल्लामसलत न करता, तुला न विचारता तुझं लग्न ठरवलं आहे. पण तूच मला सांग, आजपर्यंत मी तुझ्या मर्जीविरुद्ध काही केलं आहे का? अन्विता ही तरी काही बोलत नाही. पद्मा म्हणते, ठीक आहे, तू माझ्याशी बोलणार नसशील ना, तर तुला माझी शपथ आहे. आणि शपथ देताच लगेच अन्विता पद्माकडे पाहते आणि म्हणते, आत्या, शपथ कशाला दिलीस? पद्मा म्हणते, कारण मला माहीत होतं तू किती रुसली ना, तरी माझी शपथ दिल्यावर लगेच माझ्याशी बोलायला लागशील. अन्विता, तुला माहिती आहे का, या घरात माझा तुझ्यावर सगळ्यात जास्त जीव आहे. मी तुला कालच सांगितलं ना की माझ्यानंतर या घराची गादी कुणी चालवणार असेल तर ती फक्त तूच, हे मला माहिती आहे. मी रुद्रच नाव घेतलं का? नाही, कारण माझा तुझ्यावर सगळ्यात जास्त जीव आहे. अन्विता, आजपर्यंत लहानपणापासून तू जे जे काही मागितलंय ते सगळं मी तुझ्या समोर हजर केलं की नाही? अन्विता हो म्हणते. आणि मग पद्मा तिला उमाची गोष्ट सांगते आणि म्हणते, तुला माहिती आहे का, मी तुझ्यावर एवढं प्रेम का करते, तुला एवढा जीव का लावते? तर याचं कारण म्हणजे तुझी दुसरी आत्या ती उमा आहे. तू जेव्हा जन्मालाही आली नव्हती तेव्हा मी माझ्या उमावर खूप जीव लावला. उमावर मी खूप प्रेम करायचे. म्हणजे आई बाबांनी तिच्यावर जेवढं प्रेम केलं नाही ना, तेवढं प्रेम मी तिच्यावर केलं. आम्ही दोघी शाळेत होतो, कुठेही असलो, फिरायला जात असलो, तरीसुद्धा
उमाला सगळ्यात आधी मिळालं पाहिजे, उमाला कोणताही त्रास नाही झाला पाहिजे याकडे मी नेहमी लक्ष दिलं. आणि मग पद्माला तिने उमासाठी काय काय केलं आहे हे सगळं आठवतं. लहानपणी पद्माच्या बोटात एक अंगठी होती. उमाने विचारलं, ताई नवीन अंगठी कुणी दिली? पद्मा सांगते, अगं आप्पांनीच दिली आहे. आणि ती ही अंगठी लगेच उमाला काढून देते. उमा नाही नाही म्हणते, पण तुला आवडली आहे ना, ठेव, असं म्हणून ती अंगठी देते. मग जेव्हा एकदा उमा ही पाण्यात पडली होती तेव्हा पद्माने तिची किती काळजी घेतली होती हे सगळं पद्माला आठवतं. अन्वितासुद्धा इमोशनल होते आणि पद्मा तिला सांगते, उमाला मी खूप जीव लावला, परंतु एक दिवस उमाच्या आयुष्यात तो शिवनाथ आला आणि त्या शिवनाथने आमच्या उमाला आमच्यापासून कायमचं दूर नेलं, आमच्यापासून कायमचं हिरावून घेतलं. आणि मग एक दिवस उमा चक्क त्याच्याशी लग्न करूनच आली, आम्हाला काही न सांगता, आम्हाला काही न बोलता. आणि मग त्याचा परिणाम काय झाला, मी सुद्धा बिनलग्नाची होते. सगळ्यांना असं वाटलं की हिच्या लहान बहिणीने असं केलं आहे, याचा अर्थ हिचंसुद्धा कुठेतरी काही बाहेर असेल. त्यामुळे माझं कधी लग्नच झालं नाही, माझा कधी संसारच झाला नाही. मी आयुष्यभर अशी बिनलग्नाचीच राहिले. माझ्या आयुष्यात काही राहिलं नव्हतं. काय करायचं, कसं जगायचं, लग्न नाही, संसार नाही, नवरा नाही, मग आयुष्यात काय करायचं हा प्रश्न मला पडला होता. आणि मग एक दिवस तुझा जन्म झाला. मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये बघायला तुला आले ना, तेव्हा तू एवढीशी छोटी, एवढे एवढे हात, एवढे एवढे नाक, गोबरे गोबरे गाल. आणि मग मी तुला हातात घेतलं आणि हातात घेतल्या क्षणी तू तुझ्या छोट्या छोट्या बोटांनी माझं बोट पकडलंस आणि माझ्याकडे पाहून खुदकन हसलीस. हे ऐकून अन्विताच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येते आणि पद्मा तिला सांगते, त्या क्षणी मी ठरवलं की मला आता जगायचं तर माझ्या अन्वितासाठी, माझ्या कुटुंबासाठी. तो क्षण होता जेव्हा मी माझं सगळं दुःख, माझी सगळी निराशा विसरले आणि पुन्हा एकदा उठून उभी राहिले. आणि अन्विता, हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं. तू मला त्यावेळेस सावरलं म्हणून आज ही पद्मा अशी उभी आहे. तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे. आणि तुला असं कसं वाटतं की मी तुझ्यासाठी एखादा निर्णय घेईल तर तो चुकीचा असेल किंवा मी तुला एखाद्या चुकीच्या बंधनात अडकवेल, असं नाही आहे. हे सगळं ऐकून अन्विता खूप इमोशनल होते आणि पद्मा तिला समजावून सांगते, मी तुझ्यासाठी जो काही निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य आहे, त्यामुळे तू काळजी करू नको. तुझ्या या आत्यावर आजपर्यंत जसा विश्वास ठेवला आहे ना, यापुढे सुद्धा ठेव, सगळं काही ठीक होईल. अन्विताला सुद्धा हे पटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली. अन्विता आणि राघव यांच्या नशिबात नक्कीच काहीतरी लिहिलं आहे. या दोघांचंच लग्न होईल, पण कसं होईल हे पाहायला मजा येणार आहे. मग आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पद्मा, रुद्र, भास्कर सकाळी सकाळी नवे नवे कपडे वगैरे घालून एकदम तयार होऊन उमाच्या घरासमोर येतील. उमा तेव्हा तुळशीची पूजा करत असेल आणि पद्मा जोरात ओढून तिला सांगणार, आज पुन्हा एकदा आमच्या घरी पाहुणे येत आहे आमच्या अन्विताला पाहण्यासाठी. अन्विताचं लग्न तर जमणारच आहे आणि मग असा बार उडून देऊ, असा बार उडून देऊ ना का अख्खा सातारा पाहत राहील. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. उमा काहीच बोलणार नाही, गुपचूप ऐकून घेईल आणि अन्विताला पाहायला जे पाहुणे आलेले असतील ते चक्क शिवनाथलाच विचारतील की हे घर कोठे आहे, पत्ता सांगा. आणि शिवनाथ पद्माच्या घरचा पत्ता सांगणार. शिवनाथसुद्धा त्यांच्याबरोबर येईल आणि जेव्हा हे पाहुणे घरी येतील पद्मा त्यांना विचारणार, तुम्हाला घर शोधायला काही त्रास तर नाही झाला ना? तर ही माणसं सांगतील, नाही नाही, काही त्रास झाला नाही. शिवनाथ साहेब होते ना, त्यांनीच आम्हाला तुमच्या घरचा पत्ता सांगितला. हे ऐकून पद्मा आणि तिच्या घरच्यांना जबर धक्का बसेल. पद्मा शिवनाथकडे रागारागाने पाहणार. शिवनाथसुद्धा पद्माकडे पाहील. आता पद्माला अशी शंका तर येणार नाही ना की शिवनाथ यांना आधी भेटलाय, याचा अर्थ शिवनाथने त्यांच्या घराबद्दल, पद्माबद्दल किंवा अन्विताबद्दल काही चुकीचं वंगाळ सांगितलंय. जर चुकून हे लग्न मोडलं तर नक्कीच पद्माला अशी शंका येणार की शिवनाथनेच काहीतरी चुकीचं सांगितलं, म्हणून या पाहुण्यांनी सोयरिकीसाठी नकार दिला. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना अन्विताचा पाहण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी? काय होईल हे पाहायला मजा येईल. आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना इति घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.